माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत। रवींद्र धंगेकर जी, स्वारगेट बस स्थानकात एका उभ्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती बलात्काराची घटना घडलेली आहे। पुणे असुरक्षित झालंय असंच म्हणावं लागेल। बघा, याच्यामध्ये एसटी स्टँड असेल, बस स्टँड असेल, त्याच्या आजूबाजूला रात्रीचा वावर अनेक गुन्हेगार लोकांचा असतो, अनेक वाहन चालक असतात आणि पर्यायी आजूबाजूला जी चुकीच्या वागणारी लोक त्याच्या परिसरामध्ये फिरत असतात। कारण रात्रीचा वावर या बस स्टँड असेल, तुमचं वाहनतळ असेल, इतर लोकांचा असतो। त्याच्या आजूबाजूला मग जी टार्गेट लोक ही फिरत असतात। हे एक प्रकरण नाही। तुम्ही एसटी बघा, शिवाजीनगर बघा, एखादी महिला यायला उशीर झाला किंवा एखादी गाडी चुकली, आता मोबाईलेशन झालं म्हणून जाऊ द्या, पण ह्याच्यापूर्वी लोक बस स्टँडला रात्र राहून पुढे घरी जायची, अशी परिस्थिती असताना आजही वाहनतळावर असेल किंवा एसटी स्टँडला असेल, अशा पद्धतीच्या महिलांना त्रास देणारे अनेक लोक आहेत। म्हणजे काही गोष्ट नाकारता येत नाही आणि पोलिसांना बी बऱ्यापैकी या गोष्टी माहिती असतात आणि रात्रीच्या बस असेल, गाड्या लावलेल्या असेल, याच्यामध्ये असे उद्योग चालतात। याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि पोलीस लक्ष ठेवतात, पण आता पब्लिक बी चुकीच्या पद्धतीने नागरिकांनी बी त्यावर दुर्लक्ष करता कामा नये। अशी लोक फिरणार असतील तर पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे। परंतु ही गोष्ट आणि घटना काही एक नाहीत, ज्या आता आपल्याला समोर येतात म्हणून आपल्याला कळतं, पण अशा घटना रोज 2-3 दिवसांनी, आठवड्याने एसटी स्टँडच्या आजूबाजूला घडतात। कट झालं? बोला 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 बोला। काय नाही, हे मी बोलतो, हे वस्तुस्थिती खरी आहे आणि ह्याच्यामुळं पोलिसांनी लक्ष ठेवलं पाहिजे। नुसतं पोलीस नाही, त्या बस स्टँडचे आगार प्रमुख असतील किंवा त्या भागाचे सुरक्षा असणारे अधिकारी असतील, शिपाई असतील, यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। भविष्यात अशा घटना घडतील असं गृहीत धरून याच्यावर जातीने डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे तिथे सुरक्षा व्यवस्थेने। जी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। 24 तास सतर्कता सुरक्षा व्यवस्थेची ती फार महत्त्वाची, पण नागरिकांनी देखील सजग राहणं फार आवश्यक आहे। अधिक बोलूयात। आपल्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप देखील आहेत। आपल्याबरोबर शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत। अंकुश काकडे जी, पुण्यात ही घटना घडते आणि पुन्हा एकदा पुणे असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते स्वतः गृहमंत्री आहेत, पण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती गंभीर आहे हे आपण सगळेजण पाहतो। आज देखील पुण्यामध्ये पहाटे 5:30च्या वेळेला शिवशाही गाडीमध्ये अशा प्रकारचा एका मुलीवरती बलात्कार होतो। ही गंगेकर म्हणाले खरं आहे, ही पहिली घटना नाही, ही उघडकीस आलेली पहिली घटना आहे। पण पुण्यामध्ये असेल, पुण्याच्या परिसरामध्ये असेल, गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते। कोयता गँग देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पोलीस आयुक्त असतील किंवा राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री वारंवार म्हणतात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, गुंडांना कडक शासन केलं जाईल, परंतु अशा प्रकारचं कुठलंही शासन केल्याचं आम्हाला पाहायला मिळत नाही। आणि जोपर्यंत या सरकारचा गृह खात्याचा गुंडांवरती वचकच राहिलेला नाहीये। सुप्रियाताई गेली 2 वर्ष सातत्याने ओरडत आहेत की महायुतीचं सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिकट झाली आहे। आपण बीड जिल्ह्यातलं उदाहरण पाहिलं, जळगाव मधलं पाहिलं, राज्यातल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात आणि शासन मात्र फक्त घोषणा करतं आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही। मला वाटतं याच्या बाबतीमध्ये पोलीस खात्याने दक्ष राहण्याची गरज आहे। आता फक्त पोलिसांचं लक्ष नंबर प्लेट नवीन लावली की नाही किंवा नवीन मधनं कोण येतं, ट्रिपल कोण येतं, याच्यावरतीच पोलिसांचं लक्ष आहे। ते लक्ष जरूर दिलं पाहिजे, पण त्याच्याच बरोबर अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, बलात्कार होणार नाहीत, खून होणार नाहीत, कोयता गँगचा बंदोबस्त केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आहे की आपण ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। धक्कादायक अशी घटना आहे स्वारगेटमध्ये पहाटे, म्हणजे रात्रीच्या सुमारास असं कळतंय
की एक 26 वर्षीय तरुणी ही फलटणच्या दिशेने निघाली होती आणि तिची दिशाभूल करून तिला एका उभ्या असलेल्या बसमध्ये या गाडे नावाच्या आरोपींनी नेलं आणि तिच्यावरती बलात्कार केल्याचा प्रकार घडलेला आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या सगळ्या घटनेबद्दलचे तपशील आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत.